तुम्हाला मी दुबईचे स्वप्न दाखवलेत ना, तर नक्कीच तुमचं स्वप्न मी पूर्ण करीन। तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगतो, तर तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला आवडतोय ना तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम। पण दुबईमध्ये चालू आहे खूप थंडी आणि तुमचा भाऊ एवढा थंडीमध्ये उभा राहून व्हिडिओ बनवतोय। तुम्हाला दुबईला कसं येता येईल मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो। तुम्हाला दुबईला यायचं असेल ना, तुम्हाला मी भरपूर वेळा काय सांगितलेलं आहे माहिती आहे का, पासपोर्ट हवा। असे काही भाऊ लोक आहेत ना, त्यांच्याकडे पासपोर्टच नाही आणि दुबईचे स्वप्न बघतात, असं स्वप्न पूर्ण होत नाही आहे। तुमच्याकडे पासपोर्ट हवा, ड्रायव्हिंगचं काम जर तुम्हाला करायचं असेल दुबईमध्ये तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स हवं, ITI डिप्लोमा पाहिजे, म्हणजे मोठ्या कामासाठी, मोठ्या पोस्टसाठी। परंतु मी तुम्हाला ना छोटंसं काम असतं ना, जसं मी जे काम करतो ना, अशा कामासाठी तुम्हाला काहीच नाही पाहिजे। तुमच्याकडे फक्त पासपोर्ट पाहिजे आणि तुम्हाला येण्याची हिंमत पाहिजे। पासपोर्ट घ्यायचा आहे, जे काही तुमच्याकडे पेपर असतील ते घेऊन मुंबईला जायचं आहे। आता काही भावांचा काय प्रश्न आहे याच्यामध्ये कमेंट येईल की भाऊ ते लोक सांगतात की फ्रेशरला काम मिळत नाही, नवीन माणसाला घेत नाही आहे। असं काही नाही। नवीन माणसं 35 माणसं माझ्या कंपनीमध्ये आलेत, पूर्ण नवीन। ऑफिसच्या लोकांना कसं माहिती आहे का, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचा माणूस इकडे नाही आहे, ते काम करत नाही वगैरे, म्हणून त्यांचे असे गैरसमज आहे। UP बिहारचा माणूस जर असेल ना, लगेच घेणार आणि लगेच त्याचा इंटरव्ह्यू करणार। कारण की काय माहिती आहे का, कारण की तो घाबरत नाही आहे पैसे देण्यासाठी बी। आता ऑफिसचे जे चार्जेस असतो ना, कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये चार्ज असतो ना, ते 25-30 हजार रुपये घेत असतात। परंतु काही ऑफिसमध्ये पण ना आपल्याकडे बोलतो ना सेटिंग असते, थोडं 10-5 हजार रुपये जर त्यांना जर आपण बोललो ना, आम्ही तुम्हाला वाढवून देऊ, आमचं सिलेक्शन करा, ते लोक करतात। परंतु आपल्या माणसाला पैसे द्यायचे नाहीत ते ऑफिसमध्ये, आपल्या माणसाला फुकटमध्ये काम पाहिजे। फुकटमध्ये कोण कोणाला काम देतं? फुकटमध्ये मुंबईमध्ये रूम भाड्यानं कोणी देत नाही आहे। एका महिन्याचं त्याला कमिशन द्यावं लागतं। मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय, कारण दुबईला आणि किंवा गल्फच्या देशामध्ये जर तुम्हाला कामाला यायचं असेल ना, म्हणजे याची काय प्रोसेस असते ना, हा अनपढ माणूस तुम्हाला दुबईमध्ये बसून सांगतोय। बस मला हेच सांगायचं आहे तुम्हाला, तुम्ही निराश होऊ नका। जर तुम्हाला यायचंच आहे ना दुबईला, तुम्ही जा ऑफिस, मुंबईमध्ये भरपूर ऑफिस आहेत। तुम्ही फक्त 1 आणि 2 ऑफिसमध्ये फिरताय आणि म्हणताय की नाही हे ना ऑफिसवाल्यानं पैसे मागितलेत वगैरे। ऑफिसवाल्यानं पैसे मागितलेत ना ऑफिसमधनं तर द्या, ऑनलाईन वगैरे कोणाला पैसे देऊ नका। एखादा दिल्लीवरनं फोन येईन सांगणार की तुमचं सिलेक्शन झालं वगैरे, त्याला पैसे देऊ नका। ऑफिसचे नावं किती सांगितलेत मी तुम्हाला। मी ज्या ऑफिसमधनं आलतो त्या ऑफिसचं नाव आहे साऊंड लाईन। त्या ऑफिसचा मी तुम्हाला ॲड्रेस अगोदर सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये। महालक्ष्मी ऑफिस आहे, आंबे गल्फ ऑफिस आहे, एशिया पॉवर आहे, एशिया गल्फ आहे, तुम्हाला सांगतो एक्समॅक्स ऑफिस आहे। याच्यामध्ये ना नेहमी म्हणजे कधी पण एनी टाईम याच्यामध्ये इंटरव्ह्यू चालत असतं। परंतु तुम्हालाच कसं मिळत नाही आहे काम, मला हे कळत नाही आहे। पुरे लोक आता 35-30 माणूस म्हणजे माझ्या अंडरमध्ये परत नवीन आलेत आणि आणखी दुसऱ्या साईटवरती किती आलेत बघा तुम्ही, आणि सगळं नवीन आहेत, सगळं नवीन माणसं कामाला आलेले आहेत। फक्त त्याच्यामध्ये ना मराठी माणसं फक्त 14 माणसं आलेले आहेत आणि 14 माणसाकडनं ना तुमच्या भावानं 1 रुपया पण घेतला नाही आहे। कारण का कंपनीनं त्यांना विजा वगैरे प्लेन तिकीट वगैरे सगळं त्यांना कंपनीनं दिलं आहे। तर प्रयत्न करा। नवीन वर्ष येणार आहे, नवीन वर्षामध्ये भरपूर इथे काम मिळणार आहे, भरपूर काम चालणार आहे। कंस्ट्रक्शनचं जे काम असतं ना, जसं हे मेंटेनन्स वगैरे, याला फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणलं जातं कंपन्यांना। मोठ्या बिल्डिंगचे कंस्ट्रक्शनमध्ये एनी टाईम काम असतं। परंतु ज्या कामात आलात ना त्याच कामामध्ये पूर्ण जिंदगीभर नाही राहायचं इथे, म्हणजे पुढे जायचं। ते जे मी तुम्हाला ऑफिस सांगतोय ना, ते एखाद्या ऑफिसमध्ये जा, तिथे मित्र बनवा जे येतात ना इंटरव्ह्यूसाठी, त्यांच्यासोबत थोडं बोला, त्यांच्यासोबत जरा मैत्री करा। आपण असं नाही म्हणू की अरे हे बिहारी आहे, हा UP-वाला आहे, याला काय बोलायचं आपण, असं नका करू। थोडं मैत्री करा त्यांच्यासोबत आणि मग त्यांच्यासोबत राहिलात ना तुम्ही, त्यांच्यासोबत इंटरव्ह्यूला जासाल ना, मग त्यांना नंबर वगैरे देऊन या। त्यांना सांगा की दुसरं ऑफिस कुठं आहे का, कुठं आम्हाला मिळणार आहे का कुठं ऑफिस। जर तुम्हाला माहिती नसेल ना, ह्या लोकांना जास्त माहिती असते। म्हणजे UP बिहारच्या माणसाला UP-ला राहतो तो आणि त्याला मुंबईचे पूर्ण ऑफिस माहीत आहेत की कुठे त्याचा इंटरव्ह्यू होईल, कुठे इंटरव्ह्यू चालू आहे, कुठे किती पैसे लागतील यायला। फक्त आपल्या माणसाला माहिती नाही आहे। परंतु घाबरू नका, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्हाला जर तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये जातात ना, तिथे लाईन असणार आहे, रांग असणार आहे। थोडं त्यांना बोलून बघा, म्हणजे पुढे जात राहा। कुठे ना कुठे भरपूर ऑफिस आहेत मुंबईमध्ये, लोकलनं फिरा। एका दिवसामध्ये 5 ऑफिस तुम्ही फिरू शकता। 5च्या 5 ऑफिसमध्ये निराश नाही व्हायचं। तुम्हाला वाटेल अरे इकडे पण काम मिळत नाही, तिकडे पण मिळत नाही, असं नाही आहे। काम मिळतं, फ्रेशरला काम मिळतं। ठीक आहे, भरपूर व्हिडिओ बनवलेत ह्या कन्सल्टन्सी ऑफिसच्या बद्दल। मी काय यांना प्रमोट करत नाही आहे, परंतु हे भविष्याचे ऑफिस आहेत। ठीक आहे, यांच्याकडे लायसन्स असतं, गव्हर्नमेंट रजिस्टर असतं, यांच्याकडे लायसन्स आहे, यांच्याकडे अथॉरिटी आहे तुमचं पासपोर्ट ठेवण्याचं। ऑफिसमध्ये पण ना एजंट असतात यांचे। ठीक आहे, ऑफिसमध्ये पण एजंट असतात। जर ऑफिसमध्ये जर कोणी एजंट जर तुम्हाला मिळत असेल, जर तो बोलत असेल की आम्ही तुम्हाला एवढे पैसे द्या, मी तुमचं काम करतो, कारण की सगळे पैशाचा खेळ आहे। कारण की त्यांना माहिती आहे की हा जाऊन तिकडे 2 महिन्यामध्ये पूर्ण पैसे काढणार आहे। परंतु जास्त नाही आहे, 60,000 रुपयेपर्यंत, समजा
25,000 रुपये घेतात ना ऑफिसचं चार्ज, तर हे लोक काय 25चे डबल घेणार आहेत. असं असतं, काही सेटिंग असते, काहीतरी सेटिंग वगैरे लावा, काही विजा काढा आणि एकदा का इकडे या. मग इकडे एकदा का जर तुम्ही आलात ना, मग तुम्ही इकडनं मग युरोपला जा, नाहीतर मग अमेरिकाला जा. कारण की एकदा दुबईला जर आलात ना, तर मग दुबईवरनं तुम्हाला भरपूर काही मिळतं पुढे जाण्यासाठी. तर भाऊ ना, प्रयत्न माझा हाच आहे, तुम्हाला मी पूर्ण माहिती दुबईची देऊ. भरपूर मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे आता. तर माझी माहिती आणि जर माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर भाऊ ना, कृपया करून सपोर्ट करा, या चॅनलला सबस्क्राईब करून, व्हिडिओला लाईक करून, आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. सकाळचं वातावरण आहे, थंडी भरपूर आहे आणि मस्त वातावरण आहे आता सध्या दुबईमध्ये. फिरण्यासाठी यायचं असेल तर येऊ शकता. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. जर तुम्हाला माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.